हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 15 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं काव्य पार्थला सांगत असते की तुमच्याशी थोडं बोलता यावं म्हणून मी करते हे सगळं, आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही अजून नीट ओळखलं नाही मला. इकडे रम्याचा कॉल चालूच असतो. काव्य पार्थला सांगत असते, मला माहिती आहे माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात. खरंच पार्थ, तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असतास तर खूप छान जुळलं असतं आपलं. पार्थ, अजूनही आपल्यात मैत्री होऊ शकते. जी मैत्री अजून आपल्यात झाली नाही ती मैत्री आता होऊ शकते, आणि ही मैत्री मी आउट ऑफ गिल्ट करत नाही आहे, ती मी मनापासून करते. पार्थ, तुमच्यासारखा माणूस ज्याला संसार हवा होता, प्रेम हवं होतं, त्या माणसाला आज डिवोर्सच्या वाटेवर चालावं लागते माझ्यामुळे. रम्याचा फोन चालूच असतो. याचा गिल्ट आहे माझ्या मनात. तुमचा क्लायंट आणि माझा डिवोर्स लॉयर एकच माणूस निघाले. त्यांच्याकडनं तुम्हाला हे सगळं कळलं. ज्या गोष्टी मी तुम्हाला माझ्यासमोर बसून शांतपणे सांगणार होते त्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने कळल्या, याचं गिल्ट आहे माझ्या मनात. ज्या व्यक्तीचा लग्नावर, प्रेमावर, संसारावर विश्वास आहे, ती व्यक्ती आज मला डिवोर्स पेपर देते, याचं गिल्ट आहे माझ्या मनात. जी गोष्ट मी करत होते ती तुम्ही केली आहे, आणि तुम्ही करत असताना तुम्हाला किती त्रास झाला हे मला कळतं आहे. म्हणून गिल्ट आहे माझ्या मनात, आणि म्हणून मी इतके दिवस हे प्रयत्न करत होते. माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू गेलं आहे पार्थ. निदान उरलेले काही दिवस ते हसू तुमच्या चेहऱ्यावर परत यावं माझ्यामुळे, म्हणून करते मी हे सगळं. काव्य आणि पार्थ बोलत असत. रम्या तिकडे फोन कानाला ठेवून ऐकतच असते आणि मग फोन कट करते. इकडे रम्या खूप खुश होते. पार्थ काव्याला डिवोर्स देते, म्हणजे इतक्या दिवस मी जो प्रयत्न करत होते ते पार्थकडून आधीच झालंय. तेव्हा रम्या बोलते, आता हे आईशी बोललं पाहिजे. इकडे वसू लंगडत काव्याच्या रूममध्ये जायला निघते. तेवढ्यात रम्याचा तिला फोन येतो. इकडे नंदिनी आनंद निवासच्या तिथे बाहेर समुद्र किनारा बघत उभी असते. तेवढ्यात मागून जीवा येतो. पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं असतं. तेव्हा जीवा पाठीमागून बोलत येतो, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं. तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळतं थोडं. सोडवं का जरा आपल्या नात्याचं कोडं. तेव्हा नंदिनीला आठवतं की तिने ही कविता जीवासाठी केलेली असते. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघत असते आणि जीवाही नंदिनीकडे एकटक बघत असतो. तेव्हा जीवा बोलतो, तू सुगंध गजऱ्याचा मी फिका फिका अत्तर, तू सुगंध गजऱ्याचा मी फिका फिका अत्तर, तुला पडलेल्या प्रश्नाचं मी शोधू पाहतोय उत्तर. सापडत नाही आपल्या नात्याचं मूळ, सापडत नाही आपल्या नात्याचं मूळ. माझ्याही जुन्या फिलिंग्सवर जमली होती धूळ. आम्ही मुलं ही अशीच असतो, आम्हाला काही कळत नाही. आम्ही मुलं ही अशीच असतो, आम्हाला काही कळत नाही. सगळं कळून सुद्धा वेळेत वळत नाही. पण तू पिळलास कान आता आली आहे मला जाग, पण तू पिळलास कान आता आली आहे मला जाग. आता तरी सोडून दे नंदिनी तुझा राग, तुझं प्रेम वेडं मला उशिराच कळलं. सोडूय का सगळं आपल्या नात्याचं कोडं. तेव्हा नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे एकटक बघत असतात. तेव्हा जीवा बोलतो, काय झालं, तुला अजूनही काहीच बोलायचं नाही आहे का. तेव्हा नंदिनी बोलते, मी अजूनही काही बोलावं असं वाटतंय तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो, का तुला नाही वाटत. तेव्हा नंदिनी बोलते, प्रश्नाचं उत्तर प्रश्नच कसं असू शकतं. तेव्हा जीवा बोलतो, तू तरी कुठे माझ्या प्रश्नाचं उत्तर देतेस. तेव्हा नंदिनी बोलते, खरं उत्तर हवं आहे. तेव्हा जीवा बोलतो, हो, पण प्रश्नाचं उत्तर असं नाही, तुझ्या मनात जे काही ते बोलून मोकळी हो. तेव्हा नंदिनी बोलते, ठीक आहे. स्माईल करते. जीवा विक्रम देशमुख. तेव्हा नंदिनी बोलते, आज रात्री माझ्याबरोबर डिनरला याल. तेव्हा जीवा खूप शॉक होतो आणि स्माईल करतो. तेव्हा जीवा खूप खुश होतो. तेव्हा नंदिनी बोलते, मला जे काही बोलायचं आहे मी ते सगळं तिकडेच बोलेल. तेव्हा जीवा खूप खुश होतो आणि बोलतो, डन, मी रात्र होण्याची वाट बघेन. तेव्हा जीवा खुश होऊन तिथून जातो. नंदिनी जीवाकडे बघतच असते. इकडे काव्या जायला निघते. तेव्हा पार्थला 3 वेळा आवाज येतो आणि बोलतो, काव्या जर तुम्ही अशाच निघून गेल्यास तर मला खरंच वाईट वाटेल. तेव्हा काव्य बोलते, मी रागवली असं कुठे म्हणाली, वाईट वाटले माझ्यामुळे. तुम्हाला जसं वाटायचं तसं वाटायचं ना, पण तुम्हाला कुठे फरक पडत होता. तेव्हा काव्य बोलते, जसं तुम्हाला फरक पडत नाही तसा. तेव्हा काव्य बोलते, तुझा बदला माझा बदला असा खेळ खेळतोय का आपण. तेव्हा पार्थ बोलतो, खेळ खेळायला आपण काय लहान आहोत. तेव्हा काव्य बोलते, कधी कधी लहान होतो ना तेच बरं वाटतं. ही अशी भांडणं, रुसवे फुगवे, कट्टीबट्टी करून सगळे प्रश्न सुटायचे. तेव्हा पार्थ बोलतो, सुटायचे ना, का, कारण तिथे अशी घट्ट मैत्री असायची. इथे ना आपल्यात मैत्री आहे, प्रेमाचा तर दूरपर्यंत संबंध नाही. मला चांगलं वाटावं, आनंद मिळावा म्हणून तुम्ही सिनेमन कॉफी ऑर्डर केली. माझ्यासाठी श्रीखंड बनवलं. आज आईकडून शिकून खिचडी बनवून आणली. मला चांगलं वाटावं म्हणून आणखी एक गोष्ट कराल. मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या गाडीत येऊन बसला होतात ना. माझ्याबरोबर आज रात्री लॉंग ड्राईव्हला येणार. बोला ना, याल. येईल ना, नक्की येईल. तुम्हाला आनंद मिळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. तेव्हा पार्थ बोलतो, आज रात्री रेडी राहा.
काव्या स्माईल करते आणि तिथून जाते. पार्थ काव्याला जाताना बघत असतो. इकडे वसू लंगडत लंगडत काव्याच्या रूममधनं डिवोर्स पेपरचा तो इन्व्हलप आणते आणि जोरजोरात बोलते, मानिनी मानिनी. तेव्हा मानिनी बोलते, अहो काय झालं काय? तेव्हा वसू बोलते, अगं बरंच काही झाले, ते स्वप्नात तू विचार केला नसशील. तेव्हा वसू मानिनीला सांगत असते, मी नेहमी तुला सांगते ना की मी एका नजरेत माणसाला ओळखते. तेव्हा वसू बोलते, तुला ना मानिनी मला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. पार्थने काय केलं हे माहिती आहे का तुला मानिनी? तेव्हा रम्या पळत पळत येते आणि कमाल छत्री घेऊन तशीच येते. तेव्हा मानिनी बोलते, अगं पाणी. तेव्हा मानिनी बोलते, रम्या अगं छत्री बाहेर ठेव. मानिनी छत्री बाहेर ठेवायला जाते. मानिनी बाहेर गेल्यावर वसूच्या हातात इन्व्हलप बघून रम्या बोलते, तू ते लपवून ठेव, आत्ता काहीच सांगायचं नाही आहे. तेव्हा मानिनी बाहेरून येते आणि बोलते, अगं रम्या काय तू सगळं पाणी केलंस, बरं सांग काय सांगत होती पार्थबद्दल. तेव्हा रम्या थोडी गोंधळते आणि बोलते, हां पार्थने कमाल केली आज ऑफिसमध्ये. तेव्हा रम्या टॉपिक डायव्हर्ट करून घेते. मानिनी विचारते, हेच तुम्हाला सांगायचं होतं, मग एवढी आनंदाची बातमी तुम्ही एवढ्या तावाताव्याने का सांगतायत? तेव्हा वसू पण टॉपिक डायव्हर्ट करून काहीतरी वेगळंच उत्तर देते. इकडे काव्या लिफ्टमधून बाहेर येते आणि अनिशाशी बोलत असते. तेव्हा काव्या अनिशाला सांगत असते की आज रात्री तू एकटीच रिव्हिजन कर, पार्थ मला लॉंग ड्राईव्हवर घेऊन चालले. तेव्हा काव्या अनिशाला सांगत असते की तिचं कसं गिल्ट कमी झालं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.